नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीके ट्रेजरी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचा खूप खूप स्वागत आहे। आज मी इयत्ता 10वीचा भूगोल विषयाचा प्रथम सत्र परीक्षा 2025-26 चा पद्माचा पेपर एक्सप्लेन करणार आहे। वेळ असणार 2 तास, गुण 40, पेजेस असणार 4। बघा, चला व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तर चला पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न पहिला, खालील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। गुण असणार 4। प्रश्न पहिला बघा, मोठ्या प्रमाणात माहितीचे संकलन करण्यासाठी टिंबटिंबचा वापर केला जातो। तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी कोणता योग्य आहे ते तुम्ही लिहायचं आहे। प्रश्न दुसरा बघा, भारताची जास्तीत जास्त भूसीमा टिंबटिंब या देशाशी संलग्न आहे। कोणत्या देशाशी आहे ते लिहायचं आहे। तिसरा दिलेला आहे बघा, भारतातील ज्वालामुखीय बेट टिंबटिंब आहेत। चौथा दिलेला आहे, भारताच्या गवताळ प्रदेशात टिंबटिंब पक्षी आढळतो। प्रश्न दुसरा बघा, योग्य जोड्या जुळवा। गुण असणार 4। अ गट दिलेला आहे, ब्राझील शेजारील देश। दुसरा दिलेला आहे, ब्राझील देशातील गाभा क्षेत्र, कमी पावसाचा प्रदेश, जास्त लोकसंख्या असलेला भूभाग। ब गट दिलेला आहे, गंगा नदी खोरे, राजस्थान, चेरापुंजी, ब्राझिलियन उच्चभूमी। यामध्ये एक ऑप्शन त्यांनी दिलेला नाहीये, ई ऑप्शन ऍड करायचा आहे, सुरिनाम हे तिथे ऍड करायचं आहे। बघा, प्रश्न तिसरा दिलेला आहे, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। कोणतेही 4, गुण असणार 4। प्रश्न पहिला, भारताच्या मध्यातून कोणते वृत्त जाते। प्रश्न दुसरा, दख्खन पठारावरील प्रमुख पश्चिम वाहिनी नदी कोणती। याचं उत्तर चला। प्रश्न तिसरा दिलेला आहे, ब्राझीलच्या भूभागावरून वाहणारी एकमेव नदी कोणती। प्रश्न चौथा, गंगेतील डॉल्फिन कोठे आढळतो। प्रश्न पाचवा, दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता। प्रश्न चौथा अ दिलेला आहे, भारताच्या नकाशात खालील बाबी भरा, नावे द्या व सूची तयार करा। कोणतेही 4, गुण असणार 4। बघा, पहिला दिलेला आहे, भारतातील प्रवाळ बेट। दुसरा, शीत वाळवंट, गोदावरी नदी, एकशिंगी गेंडा असलेला प्रदेश, चिल्का सरोवर, विरळ लोकसंख्या घनता असलेले राज्य राजस्थान। हे सूची तयार करून नकाशात भरायचे आहेत। ब दिलेला आहे बघा प्रश्न, खालील नकाशा लक्षपूर्वक अभ्यासा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। कोणतेही 4, गुण असणार 4। पेज नंबर 3 वर तुम्हाला हा नकाशा दिलेला असणार आहे। बघा, प्रश्न काय दिलेले आहेत, कटिंगा प्रदेशातून वाहणारी नदी कोणती। 2, ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात कोणते प्राणी आढळतात। 3, दक्षिण अटलांटिक महासागरात कोणता प्राणी आढळतो। 4, ब्राझीलच्या दक्षिण दिशेला कोणता गवताळ प्रदेश आहे। 5, ॲमेझॉन नदीच्या मुखालगत कोणते बेट निर्माण झाले आहे। याचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे नकाशाच्या आधारे। पुढे व्हिडिओ बघण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला पुढचा 5वा प्रश्न बघूया। भौगोलिक कारणे लिहा। कोणतेही 2, गुण असणार 6। पहिला दिलेला आहे, जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश म्हणून ब्राझीलकडे पाहिले जाते। 2, पश्चिम किनारी प्रदेशात जास्त विस्ताराची सपाट मैदाने कमी आहेत। 3, भारतात पानझडी वने आढळतात। 4, ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता कमी आहे। प्रश्न 6वा अ, खाली दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे जोड स्तंभालेख तयार करा व त्यातील प्रश्नांची उत्तरे लिहा। पुढील सारणीत भारत व ब्राझील देशातील लोकसंख्या वाढीचा दर दिला आहे। ही सांख्यिकीय माहिती वापरून जोड स्तंभालेख तयार करा व पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। गुण असणार 6। वर्ष, देश ब्राझील आणि भारत, वर्ष आणि लोकसंख्या वाढीचा दर अंदाजे म्हणजे ब्राझील देशाचा आहे आणि हे भारत देशाचा आहे। 1960 मध्ये लोकसंख्या वाढीचा दर काय होता, 3.0। 1970 मध्ये 2.5, भारताचं 2.5 दोघांचं समान होतं। आणि तिसरा बघा, 1980 मध्ये 2.0 होतं ब्राझीलचं आणि 2.4 होतं भारताचं। 1990 मध्ये 1.5 होतं ब्राझीलचं, 2.0 होतं भारतचं। 1.0 2000 मध्ये 1.0 होतं ब्राझीलचं, 1.5 होतं भारतचं।
प्रश्न काय विचारलेला आहे बघा, कोणत्या वर्षी लोकसंख्या वाढीचा दर समान होता? मग उत्तर काय येणार, 205 आणि 2.5 समान आहे. 1970 वर्षी लोकसंख्या वाढीचा दर समान होता. दुसरा दिलेला आहे, 1960 साली कोणत्या देशाचा लोकसंख्या वाढीचा दर जास्त होता? 1960 कोणता असणार, ब्राझील देशाचा. 2000 या वर्षी भारताचा लोकसंख्या वाढीचा दर किती होता? 2000 मध्ये किती होता? 1.5 होता. तर इथं पुढे आलेख दिलेला आहे बघा, इथं आलेख दिलेला आहे. हे प्रश्न क्रमांक 14 ब यासाठी हा नकाशा दिलेला आहे. त्याच्या आधारे तुम्ही प्रश्नांची उत्तर सोडवायचे आहे. प्रश्न 6व्यातलं ब, खाली आलेखाचा वाचन करा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. गुण असणार 6. हे किंवा म्हणजे ऑर साठी प्रश्न दिलेला आहे. तुम्ही हे सोडवा किंवा ते सोडवा, कोणताही चालेल. प्रश्न बघा दिलेला आहे पहिला, वरील आलेखात काय दर्शवले आहे? 2 मॅनॉस शहरात फेब्रुवारी महिन्यात किती पर्जन्य पडते? 3 डिसेंबर महिन्यात कोणत्या 2 शहरांचे पर्जन्य समान आहे? 4 बेलम शहरात कोणत्या महिन्यात सर्वाधिक पर्जन्य पडते? 5 वरील 4 शहरांपैकी कोणती 2 शहरे विषुववृत्त प्रदेशात येतात? 6 वरील 4 शहरांपैकी कोणत्या शहरात कमाल व किमान तापमानात चढ उतार दिसून येतो? प्रश्न 7वा दिलेला आहे, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 गुण असणार 8. साखर कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. भारत व ब्राझील या दोन्ही देशांच्या स्थानासंदर्भात कोणत्या बाबी वेगवेगळ्या आहेत ते लिहा. तिसरा दिलेला आहे, भारताचे प्रमुख 5 विभाग सांगून हिमालय विभागाविषयी संक्षिप्त माहिती लिहा. याचं तुम्ही उत्तर लिहायचं आहे. गुण मिळणार 8, कोणतेही 2. प्रत्येक प्रश्नासाठी 4 गुण असणार आहेत. त्या हिशोबाने उत्तर लिहायचं आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा.